कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना, अगं ते मिक्सरचं भांडं कुठे ठेवलेस? सापडतच नाहीये मला। थांबा रुपाली, ते मी काढून देते तुम्हाला। हा, अहो काय झाले? नाही म्हणजे मगाशी मी आले तेव्हा सगळे टेन्शन मध्ये वाटत होते, तेव्हा पण तुम्ही काही सांगितलं नाही। आता तरी सांगा काय झाले? रुपाली, तू आज अमोलच्या शाळेत गेलेली अर्जुनला नाही आवडले आणि त्याने यासाठी पूर्णपणे अपर्णाला जबाबदार धरले। काय? अहो पण मी हे खरंच मुद्दाम नाही केलेलं। हो, पण तू याआधी जे केलंस ना त्यामुळे अर्जुनच काय सगळ्यांचाच विश्वास गमावलास। अहो पण मी पुन्हा सगळ्यांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतेय ना। हो रुपाली ताई, मुद्दा तो नाहीये। आता मगाशीच वंश आणि अर्जुन दादांची खूप मोठ्याने भांडणं झाली आणि अर्जुन दादा त्यात असं बोलले की ते आणि वंश फक्त आणि फक्त छोटे सरकारांसाठी एकत्र आहेत। अगं काय बोलतेस मोना तू हे? अहो हो ना, आता कसं होणार वंशांचं? मोना, दीदी पूर्ण कुटुंब एकटी स्वतःच्या जीवावर पिलू शकते। आणि हा विषय राहिला दाजींचा, ते दोघं जण आता रागात आहेत, त्यांचा राग शांत झाला ना मग बोलतील ते शांतपणे। बरोबर आहे दिप्याच। रुपाली, तुम्ही अमोलची शाळा बघायला म्हणून गेलात आणि मीटिंगला हजर राहिला। इकडे अर्जुन चिडला त्या गोष्टीवरनं, आप्पीला वाटेल तसं बोललाय तो। या सगळ्या गोष्टीला आप्पीला दोषी धरलंय त्यानं। खरंच रागाच्या भरात बरंच काही बोललाय, पण आता ते सगळं खरं मानायला नको आपण। अहो पण बापू, मोना, तुला शांत राहा म्हटलं ना मी। आधीच सगळीजण काळजीत आहेत आणि हा दीदी आणि दाजी 7 वर्षानंतर एकत्र आलेत, ते असं वेगळं होण्यासाठी नाही। मला विश्वास आहे ते दोघं नक्की एकत्र येतील। हे बघा, सगळ्यांनीच खंड पाडून बसल्यात काहीच अर्थ नाही। अर्जा आता इतक्या दिवसांनी असं काय करेल असं मला नाही वाटत। तसं झालं तर आनंदच आहे। अहो सर, 100% होणार। विनू बाबा, बापू, तुम्ही टेन्शन नका घेऊ। चला आपण मस्तपैकी बाहेर फिरून येऊ। नाही काय आहे, तुम्ही इथं बसून राहाल आणि टेन्शन घ्याल उगाच। चला, आणि हा आपण सगळे त्या दोघांना त्यांचा वेळ देऊया, होईल सगळ्यांनी। दीपक, मला पण जरा मोकळ्या हवेची गरज आहे, मी आलं तर चालेल का? सर अहो, हे काय विचारणं झालं का? काही हरकत नाही, चला तुम्ही पण। चला। अर्जुन, तू काय एवढा राग डोक्यात घालून ठेवलायस रे? फक्त तुझ्यामुळे अप्पी। मी काय म्हणते एकदा ऐकून तरी घे। बस, आजपर्यंत मी फक्त तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐकायचं। इथून पुढे अमोलला कोणी कसं कोणत्या वेळेला सांभाळायचं याचा आपण एक टाइम टेबल बनवू आणि त्याप्रमाणे वेळा ठरवू। तुझं डोकं ठिकाणावर आहे का? दुसरा मार्ग नाही आपल्याकडे आता। तू जरा शांत हो। मी शांतच आहे। मोना, किती जोरात आवाज येतोय भाऊजींचा। रुपाली ताई, त्यांचं ना मगाशी खूप मोठ्याने भांडण झालं आणि ना याआधी सगळ्यांसमोर असं त्या दोघांना भांडताना मी कधीच नाही पाहिलेलं आहे। मोना, तुला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं। काय? मी आज अमोलच्या शाळेत गेले होते ना, तर तिथल्या टीचर अमोलच्या अपर्णाचं इतकं कौतुक करत होते ना की तिने किती चांगले संस्कार केलेत अमोलवरती। आणि ते सगळं कौतुक ऐकलं आणि मला असं झालं की माझ्या वाट्याला का नाही हे सगळं कौतुक? मी का नाही अमोलची आई? रुपाली ताई, ते जाऊ द्या, पण तुम्ही हा वरचा आवाज ऐकलात का? आणि हे जर असं चालू राहिलं ना तर लवकरच तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल रुपाली ताई। का हो छोटे सरकार? मला त्यांना आज फ्रेश मध्ये काय झालं ते सांगायचं। अमोल, अरे अमोल बाळा, तुला माँ-बाबांना सांगायचं ना सगळं काय झालं ते? मग माँ-बाबा आहेत ना वरती आहेत, तू वर जाऊन सांग त्यांना सगळं। ओके मोठी माँ। आणि ह्या पोटावर ते घातलं की नाही? हो मोठी माँ, सगळं खाल्लं। जा सांग। आता तुम्ही बघाच रुपाली ताई, जर चुकून छोटे सरकारांना कळलं की ते दोघे फक्त त्यांच्यासाठी एकत्र आहेत, तर आता मात्र छोटे सरकारांचा देखील त्यांच्या माँ आणि बाबांवरचा विश्वास उडून जाईल रुपाली ताई। खरंय म्हणा तुझं। आता अमोल पण कंटाळून जाईल त्या दोघांना एकत्र आणता आणता। एकदा का अमोलने प्रयत्न करणं थांबवलं
तर अपर्णा आणि भाऊजी कधीच एकत्र येणार नाही. आणि मग अमोल फक्त माझा, फक्त माझा. अर्जुन अरे काय चाललंय, थोडं समजून घे ना. बस 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 झालं तेवढं लयच. मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे ना तेवढे प्रयत्न केले, पण मी आता इथून पुढे तुझ्याबरोबर नाही राहू शकत. तुला जर माझ्या मतांचं काय पडलेलंच नसेल ना तर तुझ्याबरोबर राहून तरी काय अर्थ आहे मग? अच्छा, म्हणजे मी आतापर्यंत तुझा विचारच केला नाही असं वाटतंय तुला? हो, नाही केलास माझा विचार तू. तुला फक्त तुझं पडलंय आणि हा तुझ्या तत्वांना जे योग्य वाटेल ना तेच तू करत आलीस फक्त. म्हणजे अर्जुन तुला खरंच असं वाटतं की मी माझ्या पुढे अमोलचा पण विचार केला नसेल? कारण मी इतकी वर्ष झाले अमोल सोबत राहतेय, पण मी बाकी कोणाचं सोड मी स्वतःचा पण विचार केला नाही रे. हा का? होय, मग त्या सरकारला मदत करण्यासाठी अमोलचा जीव धोक्यात का टाकलास तू? अर्जुन सारखं सारखं ओरडून सांगून झालंय माझं. मी त्याच्या बाबतीत गहाण नव्हते. तू मनी मावशीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मनी मावशी त्याला घेऊन गेल्या होत्या घरात ना. अगं कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे. प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस का? हा? अपर्णा मॅडम, मला बाकी कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही. आता मला फक्त एवढं सांगा की इथून पुढे आपण अमोलला सांभाळायचं कसं, सांगता का? बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करू. तू सांग अमोलला कोणी कधी सांभाळ. इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना ते फक्त अमोलसाठी असू, अमोलच्या आनंदासाठी असू, त्याचे मा आणि बाबा म्हणून. इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसलं. काय म्हणतोय मी? आणि अजून एक महत्वाचं, हे जे आपल्यात काय ठरलंय ना ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे. कसल्याही परिस्थितीत त्याला हे कधीच नाही कळलं पाहिजे की आपण त्याच्या आनंदासाठी एकत्र राहतो. त्याच्यासाठी आनंदी फॅमिली आहे ना, आनंदीच राहिली पाहिजे. मी येडा म्हणून बोलतोय का? मी जे बोलतोय ते कबूल आहे का? बोला काहीतरी. अमोल! ए अमोल! अमोल! अमोल काय झालं तुला? ए अमोल काय 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 बाईक काढ त्याची. ए अमोल काय रे? ए बाळा! अमोल! अमोल! ए बघ मा बाबा आले तिकडे. हे बघ अमोल. काय चाललंय अर्जुनाला? अमोल! अमोल! ए अमोल उठ ना. अमोल! 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 अमोल उठ ना. काय झालं अमोलला? भाऊजी तो खाली आला होता ना, त्याला वर कशाला पाठवायचं? वहिनी कळत आहे का तेवढं? पण नक्की काय झालं त्यांना अर्जुन दादा? चक्कर आली बहुतेक. आप्पीने बघितलं त्याला पडलेला. अमोल पटकन डॉक्टरांकडे घेऊन हा हा चल. आम्ही येऊ का? नाही तुम्ही आता येऊ नका. ते बाहेर सगळेजण फिरायला गेले, ते आले तर पॅनिक होती लोकच. त्यांना सांगा. चल. लागतो का फोन? अहो उचलत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.